नमस्कार, मी अनिकेत देशमुख आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. तर होम वर्कआउटच्या सिरीजमध्ये आज आपण ट्रायसेपला ट्रेन करणार आहे. आजपर्यंत आपण डंबेल्सनी आणि फ्री हँडनी ट्रायसेपला ट्रेन केलेलं होतं. ट्रायसेपच नाही तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल मसलला आपण फक्त डंबेल आणि फ्री हँडनी ट्रेन केलं होतं. आज आपण त्यात काही ॲडिशन करणार आहे. ॲडिशन नेमकी अशी आहे की आज आपण बारबेल, प्लेट्स आणि रेझिस्टंट बँडचा वापर करून ट्रायसेपला ट्रेन करणार आहे, ज्यामुळे एक ट्रायसेपला चांगली ग्रोथ मिळणार आणि तुमचा ट्रायसेप घरी पण तेवढाच चांगला ट्रेन होईल जेवढा तुम्ही जिममध्ये एक्सपेक्ट करता. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बनवून राहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट एक्झरसाईजकडे वळूया. तर सगळ्यात पहिले आपण बॉडी वॉर्मअप करणार आहे. बॉडी वॉर्मअप बेसिकली आपल्या बॉडीचे जे मसल आहेत त्यांना गरम करण्यासाठी, म्हणजेच त्याचं टेम्परेचर वाढवून आपण इंजुरी होण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी हे करतो. तर आता आपण एक्झरसाइज नंबर 1कडे वळूया आणि ज्याचं नाव आहे डंबेल एक्सटेन्शन. तुम्ही व्हिडिओत बघतच असाल की आपण दोन्ही हातांना मानेच्या पाठीमागे हाताला बेंड करत ही एक्झरसाइज करतो आणि याचे आपण 3 सेट घेतो. प्रत्येक सेटला तुम्ही वजन इन्क्रीज पण करू शकता. आता एक्झरसाइज नंबर 2 जी आहे ती आपली बारबेल एक्सटेन्शन आहे. बारबेल सगळ्यात पहिला सेट जो आहे आपण तो ओन्ली बारबेलवर घेणार आहे, ज्यामध्ये अगेन आपल्याला बारबेलला बेंड करायचं आहे मानेच्या बॅक साईडला, ज्यामध्ये आपलं पोश्चर जो आहे तो बॅक टाईट आणि चेस्ट अप असा असणार आहे. ह्या एक्झरसाईजचे पण आपण 3 सेट घेणार आहे आणि प्रत्येक सेटला आपण वेट इन्क्रीज करत जाणार आहे. देन अगेन आपण सेम एक्झरसाईज करणार आहे, पण यावेळेस मी थोडं वेट इन्क्रीज केलं आहे. आफ्टर वेट इन्क्रीजिंग आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. जेव्हा आपण एक्झरसाईज करणार तेव्हा आपण घाई गडबड न करता एक्झरसाईजवर फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन करून प्रॉपर एक्झरसाईज करणं महत्त्वाचं आहे. आता आपली एक्झरसाईज नंबर 3 जी आहे ती प्लेट एक्सटेन्शन आहे. प्लेट एक्सटेन्शनमध्ये आपण सेम मूवमेंट ठेवणार आहे. हाताचा तोच पाठीमागे न्यायचे आहे हात, पण पोश्चर हा सेम ठेवायचा आहे, बॅक आर्च, चेस्ट अप. नाउ फोर्थ अँड लास्ट एक्झरसाइज विच इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि जी आहे रेझिस्टंट बँडसोबत. आपण आपला जो मूवमेंट आहे तो सेम असणार आहे एक्सटेन्शनचा, पण यावेळेस आपण ही एक्झरसाइज रेझिस्टंट बँडने करणार आहे. तुम्हाला जी कमी असते की आपण घरी राहून जी केबल मशीन असते जिमची, त्या केबल मशीनची एक्झरसाइज घरी कशी करता येईल त्याचा हा एक उत्तम उपाय आहे, जो की रेझिस्टंट बँडने तुम्हाला एक चांगला आणि इफेक्टिव्ह वर्कआउट आहे. तर ह्या एक्झरसाईजसोबत हा व्हिडिओ आजचा इथे समाप्त होतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा,
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अजून असेच होम वर्कआउटसाठी मी नवीन एक्झरसाईज तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत व्यायाम करा आणि निरोगी राहा. धन्यवाद.